पश्चिमेच्या भागात पालिकेच्या परिवहन सेवेच्या बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। सोमवारी सकाळी 5च्या सुमारास ही घटना घडली आहे। यात कोणताही प्रवासी नसल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे। वसई पश्चिमेच्या हरिद्वार हॉटेल जवळच्या भागात बस चालकाने MH47Y6322 या क्रमांकाची बस प्रवासी वाहतुकीसाठी उभी केली होती। मात्र अचानकपणे बसच्या मागील बाजूच्या चाकाने पेट घेतला। तातडीने बस चालकाने याची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली। माहिती मिळताच दिवाणमान उपकेंद्रातील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत अवघ्या तासभरातच आगीवर नियंत्रण मिळवले। सकाळची वेळ असल्याने कामावर जाणारे प्रवासी बसने प्रवास करीत असतात। मात्र या बसमध्ये कुणीच प्रवासी नसल्याने सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। परंतु नेमकी आग कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण समजू शकलेले नाही।